साधक बोध. साधको, आज आपण ऐकणार आहोत श्री बाबा महाराज आर्वीकर यांच्याच आवाजात ध्वनिमुद्रित निरूपण. साधक विहार सूत्रे या सूत्रांपैकी भजन या 13व्या सूत्रावर त्यांनी केलेलं निरूपण आता आपण ऐकणार आहोत. साधक बोध. वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे 1925 मध्ये मोरेश्वर प्रभाकर जोशी अर्थात बाबा महाराज आर्वीकर यांचा जन्म झाला. लहानपणापासून त्यांच्या अंतरंगातील आध्यात्मिक प्रेरणा प्रकाशमान होत होती. शाळा संपली की एका टेकडीवर ते जात आणि तिथं साधना करीत असत. वयाच्या 15व्या वर्षापर्यंत आध्यात्मिक जीवनाचा पाया त्यांनी रचला. संत तुकडोजी महाराज यांचा सहवासही त्यांना लाभला. नंतर 17व्या वर्षी त्यांनी गृहत्याग केला आणि मग पंढरपूर, नाशिक येथील शंकराचार्य आश्रम, नर्मदा तीर येथे त्यांनी वास्तव्य केलं. नर्मदा तीरी असतानाच सद्गुरू यती महेश्वर यांचं दर्शन आणि अनुग्रह त्यांना लाभला. भगवद्गीतेचं सखोल चिंतन याच काळात सुरू होतं आणि जीवन कृष्णमय झालं होतं. मग त्यांचा गाणगापूर, अक्कलकोट असा प्रवास झाला. येथून पुढे माचणूर येथे वास्तव्य करून लोकांमध्ये आध्यात्मिक जागृती करावी अशी प्रेरणा अक्कलकोट येथे ते गेल्यानंतर त्यांना मिळाली होती. तिथेच त्यांचा आश्रम आणि समाधीस्थान सुद्धा आहे. अवघ्या 46 वर्षांच्या आयुष्यात त्यांनी समाजाला अध्यात्म म्हणजे नेमकं काय, साधना म्हणजे नेमकी कोणती याबाबत मूलभूत मार्गदर्शन केलं. ज्ञानेश्वरीच्या 12व्या अध्यायावर त्यांनी लिहिलेल्या दिव्यामृतधारा हा त्रिखंडात्मक महत् ग्रंथ म्हणजे अलीकडील काळातील ज्ञानेश्वरीचं एक मनोज्ञ आणि रसाळ असं विश्लेषण आहे. साधना संहिता, माचणूरचे हृदगत, पत्रोत्सव आदी त्यांची पुस्तकही साधकांसाठी पथदर्शक आहेत. 1971 मध्ये त्यांचं निर्वाण झालं. बाबा महाराजांनी साधक विहार सूत्रे लिहिली होती. ह्या तिन्ही शब्दांना त्यांनी फार महत्त्व दिलं. ह्यात साधकाचा विहार कसा असावा याची सूत्रबद्ध मार्गदर्शनपर रचना त्यांनी केलेली आहे. ह्या सूत्रांपैकी 13वं सूत्र आहे भजन. भजन नेमकं काय असतं, भजनाचा हेतू कोणता, भजनाचा गूढार्थ कोणता, भजनातून काय साधायचं आहे याविषयीचं त्यांचं मार्गदर्शन अतिशय मनोज्ञ आहे. हे ध्वनिमुद्रण त्यांच्या काळातील आहे, त्यामुळे त्यात काही वेळेला काही अडथळे येण्याची शक्यता आहे. पण श्रोत्यांनी ते शेवटपर्यंत नीट ऐकावं आणि त्यानंतर त्यांचं निरूपण संपल्यावर आपण त्या निरूपणातील काही मुद्द्यांचा पुनरुल्लेख करणार आहोत. तर ऐका बाबा महाराज आर्वीकर यांनी केलेलं निरूपण भजन. या वरील विवेचनाचा उपक्रम आज सूत्र 13व्या पासून सुरुवात करू. सूत्र 13व्या सूत्रापासून सुरू होईल. खरं म्हणजे कालच या सूत्राला आपण स्पर्श केला. भजन हा त्याचा मुख्य भाव. भजनासंबंधात साधकीय जीवनात खूप गैरसमज आहे. महाराष्ट्रात भजन म्हणजे टाळ, मृदंग, वीणा आणि संतांचे अभंग गायन इत्यादी काही 5-10 लोकांनी मिळून ते गायचं म्हणजे भजन अशी एक कल्पना. उत्तरेकडे भजन हा शब्द जरा वेगळ्या अर्थाने वापरतात. ध्यान, धारणा इत्यादी उपक्रमाला भजन असा अर्थबोध एकंदर स्थिर आहे उत्तरेत.
बिहार वगैरेच्या भागामध्ये भजन सेवेला समजतात. म्हणजे सर्वसाधारण अशी जी गुरुस्थान असतील पंजाब बिहार वगैरेच्या भागाला, तर त्या ठिकाणी निरांजन पाजळणं, समयी तेवत ठेवणं, प्रदक्षिणा घालणं किंवा तत्सम अशी व्रत आचरणं किंवा काही सेवामय अशी कर्म आचरणं इत्यादी उपक्रमांना भजन असा विधी समजण्यात येतो. पण सर्वसाधारण भजन म्हटल्यानंतर महाराष्ट्रात जी कल्पना त्याचाच थोडाफार प्रादुर्भाव किंवा आविर्भाव असा दक्षिणेतही आहे. तिथे सुद्धा भजन म्हटलं की संत समुदायाने एकत्र येऊन परमेश्वराची स्तुती स्तोत्र गावी, वाद्य वाजवावी इत्यादी वाद्याचा मेळ बसवून जेव्हा अशी गीत गाण्यात येते तेव्हा ते भजन असं समजलं जातं. हा भजनाचा एक प्रकार आहे. काही वेळेला जप हाही एक भजनाचा प्रकार तो समजला जातो. परंतु या सर्व प्रकारांमध्ये एक भजन जडून असतं की जे नेमकं साधत येतं. जसं सर्व प्रकारचा आहार आपण घेतो, जेवण घेतो, तर आहार द्रव्य म्हणून या सर्वांना काही स्थान असतं जेवणामध्ये. पण या सर्व आहारामध्ये आपल्याला नेमका आवश्यक असलेला आहार जडून असतो. त्याला आपण व्हिटॅमिन्स म्हणतो, सत्व म्हणतो. तर ही जी सत्व आहे तीच खरी पोषण द्रव्य आहे, त्याची आपल्याला गरज आहे. तर या पोषण द्रव्यांचा जो आपल्याकरता काही उपयोग तो नेमका होईल कसा याचा विचार करणं म्हणजे साधकाचं भजन सुरू होणार. कसं बरं तर नेमका जेव्हा त्याला पिल्स म्हणतो आपण, काय कॅप्सूल्स पिल्स अशा काही इंजेक्शन्स वगैरे देतो की नाही आपण, काही व्हिटॅमिन्स देतो, तर डायरेक्ट व्हिटॅमिन्स देणं प्रत्यक्ष काही सत्वशील सत्वमय द्रव्यांचाच आहार त्या माणसाला देणं म्हणजे काय, त्याचं आहार कार्य व्यवस्थित आणि यथासांग पार पडलं नेमकं ते दे. तसं भजन म्हणजे नेमकं काय हा मोठा एक गूढ प्रश्न आहे. आणि त्यामुळे पुष्कळ असं आपण पाहतो की भजनी टोळ्या निर्माण झाल्या. पण भजन तिथे असतं का नाही. व्रत वैकल्याचे तांडेचे दांडे पुष्कळ पाहायला मिळतात. काही सामुदायिक व्रत असतात, काही असे व्यक्तिगत व्रत असतात. परंतु या सर्वांमध्ये भजन असं जडून असलेलं ते कोणीही करतं असं नाही, कोणाला तरी साधतं. पण या रूढ कल्पनेचा परिणाम मात्र सर्व समाजावर असा झालेला आहे की त्यात साधकही गुरफटले आणि साधकांना असं वाटतं की ताल तंबोरा वीणा अमुक धमुक म्हणजे वगैरे काय. पण भजन याचा काल मी तुम्हाला एक अर्थ सांगितला, फार मार्मिक असा अर्थ आहे. आणि तो म्हणजे जर काही असेल तर अनाथ, अपंग, दीन, दुःखित यांच्यासाठी परमेश्वराची करुणा भासणं म्हणजे खरी खरी भजन करण्याची कला शिकणं. पुष्कळदा करुणापर अभंग आपण म्हणतो, आपल्यासाठी आपण ईश्वराची करुणा बघतो, हा भजनातला एक प्रकार आहे. तर परमेश्वराची आपण करुणा भागतो म्हणजे काय, आपण करुण होतो, दिनवाणे होतो. पण करुणा हा थोरांचा अर्थ. करुणा काय, थोरांचा अर्थ. आपल्याला करुणा आपल्यापेक्षा कमी प्रतीच्या माणसाची येऊ शकते, पण कमी प्रतीच्या माणसाला श्रेष्ठ माणसाची एकंदर करुणा येणं शक्य नाही. म्हणून करुणापर अभंग असं जेव्हा म्हणण्यात येतं तेव्हा त्यात आशय असा जडून असतो की आपली करुणा ईश्वराने घ्यायची आहे. म्हणजे आपण आक्रंदन करणं, करुणा म्हटल्याबरोबर आपल्या डोळ्यासमोर काय येतं, किंवा केविलवाणं दीनवाणं आपलं चित्त आपण गेलो पाहिजे, रडलो पाहिजे वगैरे इत्यादी इत्यादी. आणि या प्रकारच्या भाव प्रकटनामुळं गंमत अशी होते की कारुण्य नावाचा जो काही पदार्थ आहे तो आपल्या हृदयात उठत नाही. तर काय होतं, दीनवाना धर्म आपल्यावर जागा होतो. काय होतं, दीनवाना धर्म आपल्यामध्ये जागा होतो. तर करुणापर अभंग याचा अर्थ असा आहे की जो करुणावंत असेल त्याला आळविणारे अभंग म्हणजे करुणापर अभंग.
तर परमेश्वराच्या कारुण्याला आवाहन करणारी क्रिया करणं म्हणजे भजन. काय कारुण्य ही एक अत्यंत मोठी थोर शक्ती आहे. तो परिपाक आहे, त्याच्यासाठीच भजन आहे. किंबहुना परमेश्वराच्या कारुण्यातून हे संपूर्ण विश्व निर्माण झालं. सहनावतु सहनो भुनक्तु सहवीर्यं करवावहै. आपण पुष्कळदा काय म्हणतो, ही नीती नव्हे, हा नियम नव्हे. पुष्कळदा आपण ती नीती तो नियम म्हणून तो मंत्र म्हणतो. काय वेदाचा हा मंत्र आहे, पण हा निसर्ग आहे. यात एक कारुण्याची अवस्था आहे, एक कारुण्य जळून आहे. एका थोर पुरुषाचं, एका महान पुरुषाचं, एका अनादिसिद्ध पुरुषाचं. ते कारुण्य कोणतं? सहनावतु सहनो भुनक्तु. म्हणजे परस्परांच्या सहयोगात परस्परांचं वैभव उत्कर्ष हा दडून असतो. ही त्यातली एकंदर व्यवस्था आहे. हा निसर्ग आहे. आणि हा निसर्ग जर फुलवायचा असेल तर काय, माणसांना भूक लागते म्हणून वृक्षांना फळं नाही. दुसऱ्याच्या आहारासाठी तिसऱ्याचं उगवणं आणि त्याला जीवस्य जीवन ही संज्ञा दिलेली आहे. म्हणून कारुण्य भाव हा भक्तिशास्त्राने फार मोठा सिद्धांत मांडलेला आहे. तस्य कारुण्य भाव हा म्हणजे परमेश्वराचं जे काही करणं आहे तो केवळ करुण भाव आहे. सृष्टीचं निर्माण हे सुद्धा त्याच्या कारुण्यातून निर्माण झालं. अर्थात हा करुणा धर्म आपल्यामध्ये जागा करणं म्हणजे भजन. कसं आपल्यामध्ये हा करुणा भाव जागा करणं म्हणजे खरं खरं भजन करणं. मग ते गीताद्वारे करा, जगेद्वारे करा, व्रताद्वारे करा, कुठलंही करा, पण करुणा आपल्यामध्ये जागी करण्यासाठी माणसाला आधी काय करावं लागेल? सामर्थ्य आपल्यामध्ये आणलं पाहिजे. त्या सामर्थ्याच्या मागचं आपण पाहिलंय की तपस्या वगैरे इत्यादी उपक्रम त्याला करावे लागतात. तर हा भजन भाव याचा अर्थच असा की आपण दीन, अनाथ, अपंग, अजान, अज्ञानी, संकटग्रस्त, व्याधीग्रस्त असे जे कोण, त्या सगळ्यांच्या सेवेसाठी आपण उपयुक्त ठरलं पाहिजे. आपली करुणा उपयोगी आली पाहिजे. पण तसं काही आपल्याला करता येईल का? यासाठी जे काही तुम्ही करा, मग परमेश्वराची करुणा बघा. आपण आपल्या याच्यामध्ये म्हणतो त्याच्यामध्ये आपली आरती झाल्यानंतर आपण काही श्लोक म्हणतो. त्या श्लोकामध्ये आपण करुणा बघतो. तुमची ते सुखी हो समस्तात देवा तुझे प्रेम लाहो. आणि आपल्यासाठी व्यक्तिगत आपण आपल्या प्रार्थनेत म्हणतो. काय म्हणजे खऱ्या भजनाची सुरुवात ही जे का रंजले गांजले त्याची म्हणी जो आपुले, अशा वृत्तीचा आविर्भाव आपल्यामध्ये जेव्हा होईल त्यावेळेला झाली असं समजा. नाही तर मग जे भजन आहे ती करमणूक आहे. काय ठीक आहे, करमणूक आहे. म्हणून गीत गायन हा जरी एक उपक्रम चांगला असला तरी त्याचा तो साधन मात्र आहे. त्याचा उपयोग आहे भजन घडलं पाहिजे. कोण जाणे कोणा घडे उपासना असा आहे. कोणत्या सगळे काही सर्व काही करतात, पण कुणाला माहिती कुणाला उपासना घडली कोणी जाणार नाही. तर भजन हे नीट ज्याला समजेल त्याची उपासना सुरू झाली. म्हणजे आपल्या मधून परमेश्वराच्या सामर्थ्याचा उद्भव हो, त्याचं कारुण्य हे इतर जनांसाठी उपयुक्त ठरलं पाहिजे. अशी जेव्हा गोष्ट होईल तेव्हा आपलं भजन सुरू झालं. पूर्वी भजनाचे उपक्रम होते. परोपकार, परोपकाराय सदा विभूतया, नाही परोपकारार्थमिदं शरीरम, नाही का, परोपकाराय वहन्ति नद्या परोपकाराय दुहन्ति गावा. म्हणजे परोपकार हा एकमेव धर्म, भजनाचा हा एकमेव धर्म आहे. पण त्याच्यासाठी आपल्यामध्ये काहीतरी महानता पाहिजे. कशाला नाही परोपकार हा एक मोठा शब्द आहे, वजनदार शब्द आहे. देह कष्ट विधी परोपकारे.
हा? हो, काय आहे ते? जगाच्या कल्याण संतांच्या विभूती देह कष्टविती पर उपकार. आता कष्टविती हा शब्दप्रयोग असल्यामुळे दृष्टीला आपल्याला भय वाटतो, परंतु तो लौकिकदृष्ट्या शब्दप्रयोग आहे एवढाच त्याचा अर्थ आहे. उलट तो सुखाचा भाग असतो. सुखाचा भाग. वृक्षाची फळं वृक्षाने सोडून देणं, वृक्षापासून विलग होणं, यात वृक्षाचं एक सुख आहे. काय तर ही स्वाभाविक प्रक्रिया असते विश्वामध्ये. तशी सज्जनाच्या हृदयामध्ये ही प्रक्रिया असायला पाहिजे. साधक हा सज्जन आहे. साधक हा सज्जनाचं हृदय म्हणजे साधक आणि साधकाचं हृदय म्हणजे साधू. काय हा कशा सज्जनस्य हृदया साधका साधकस्य हृदयो साधू. साधूचं हृदय मग संत, संतांचं हृदय परमात्मदत्त. असा क्रम आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. तर हे भजन जेव्हा आपण करू तेव्हा साम्य भावावर आपण स्वभावाने करू लागतो. सकल संतांची जी काही उद्घोषित वाणी आहे, सकल संतांची, त्या सर्व संतांच्या वाणीतून एकच एक वास्तविक उद्घोष झालेला आहे. आणि तो जर काही असेल तर साम्य भाव माणसामध्ये असावा. कोणता? साम्य भाव म्हणजे काय? सारखेपणा नव्हे, समानता नव्हे. साम्य भाव ही एक शास्त्रीय दृष्टी आहे. समानता ही एक भावना आहे. काय? समानता एक भावना आणि साम्य भाव ही एक शास्त्रीय दृष्टी. शास्त्रीय दृष्टी म्हणजे काय? या सगळ्या विश्वाकडे जेव्हा आपण पाहू त्यावेळेला आता साम्य भावाचा विचार आपण शास्त्रीय दृष्टीने करतो, त्यावेळेला आपल्याला एक पाहायला मिळतं की सगळं विश्व जगण्यासाठी धडपडतं. काय होतं? जगण्यासाठी सगळं विश्व याची यावत प्राणीमान जगण्यासाठी. या जगण्यासाठी शब्दामध्ये जिवंत राहणे आणि जिवंतपणाचा आस्वाद घेणे या दोन गोष्टी अनुसूचित. कसं घेणे? जिवंतपणाचा आस्वाद सुखास्वाद असतो, परंतु त्याच वेळेला गंमत अशी होते की या विश्वामध्ये या सर्व विश्वाची ज्यावेळी जिवंत राहण्याची आणि जिवंतपणातल्या दोन प्रकारच्या सुखासाठी धडपड सुरू आहे, त्याच वेळेला एक आक्रमक भाव आणि एक सहयोगी भाव यांच्यामध्ये प्रविष्ट झाले. काय? आक्रमक भाव आणि सहयोगी. आक्रमक भावाचा परिणाम काय होतो की जेव्हा एखादा पदार्थ जगू लागतो तेव्हा त्या पदार्थाच्या जगण्यातला जो ओघ आहे जगण्यात त्याला प्रतिबंध करणारी दुसरी कुठली तरी शक्ती निर्माण होते. आणखी सखोल जाता येईल तुम्हाला, पण तुम्हाला समजणं कठीण आहे. एक उदाहरण देतो म्हणजे समजेल. या जगामध्ये सर्व पदार्थ गतिमान आहे. काय? सर्व पदार्थ गतिमान. मग गतिमान असा हे झाड आहे, हे झाड गतिमान आहे, त्याच्याशिवाय ते वाढणार नाही. वाढेल का? नाही वाढणार. आता हे गतिमान असल्यामुळे वाढतं, परंतु याची वाढ काही मर्यादेपलीकडे का जात नाही याचं उत्तर कधी शोधलं पाहिजे. का जात? दुसऱ्या गतीचं त्याच्यावर आक्रमण. त्या गती कोणत्या तरी शक्तिशाली पदार्थानं आपल्यामध्ये साठवलेल्या, तो त्याला गुरुत्वाकर्षण म्हणा, काय त्याला वातावरणाचा दाब म्हणा, त्या झाडाला पुढे वाढू शकेल अशी धारणा, अशी व्यवस्था तो टिकवू शकत नाही. संपलं. मग काही पृथ्वी कारण असते, काही पाणी कारण असेल, काही आणखी अन्य कारण असतील. परंतु या अन्य कारणाचं कारण काय की त्याची जी गती आहे त्या गतीला रोध करणारी, विरोध करणारी अशी दुसरी गती आहे. अलीकडे कधी शोध लागतंय की सामान्यपणे एखादं मशीन गतिमान ठेवण्यासाठी त्याला काही हॉर्स पॉवर आपल्याला द्यावी लागते. किती हॉर्स पॉवर म्हणजे काय की विशिष्ट अवकाश, विशिष्ट गती जी विश्वामध्ये चालू आहे त्याचा छेद करून जाणारी गती, ही गती, या गतीचं नाव आहे पॉवर. पॉवर याचा अर्थ काय?
पॉवर सामर्थ्य म्हणजे काय की जी काही गतिमानता आहे विश्वाची, या गतिमानतेला छेदून जाणारी गती, तिचं सामर्थ्य तेवढं आहे. याच्यापेक्षा तिचं सामर्थ्य आणखी वाढवता येईल. पण त्यातच वैज्ञानिकांसमोर अशी एक अडचण आहे की जसजसं हे सामर्थ्य वाढवावं तसं हेवी लोडिंग वाढतं. आता ही एरोप्लेन्स विमानांची वेग वाढवायला घेतले रॉकेट्स वगैरे, तर त्यांना असं आढळून आलं की वातावरणाचा छेद करताना त्याचं वजन वाढतं आणि वजन वाढल्यामुळे गंमत अशी होते, वजन वाढल्यामुळे त्या वजनाला उचलून धरणारी पॉवर आणि त्याच्यात प्रेरावी लागते. म्हणजे एका गतीला दूर सारण्यासाठी एक विशिष्ट शक्ती निर्माण करते. ही शक्ती धारण करणारी मशिनरी तयार करण्यासाठी काही वजन वाढवावं लागतं आणि हे वजन आपल्याला पेरून पुढे जाण्यासाठी पुन्हा गती वाढवावी लागते, म्हणजे पॉवर वाढवावी लागते. हे असं विशेष सर्कल फॉर्म होतं आणि त्यामुळे त्यांना आता असं आढळून आलं की काही विशिष्ट गतीच्या पलीकडे आपल्याला आणखी झेपा होणं, झेप घेणं कठीण आहे. पण तेव्हा शक्य आहे जेव्हा आक्रमक शक्ती आपण दूर सारतो. म्हणून आता असे शोध सुरू झाले की या विश्वामधल्या आक्रमक शक्ती कोणत्या आहेत. आपल्याला त्याचा विचार करायचा नाही, ते सायंटिस्ट करते. आपण फक्त आक्रमक शक्ती या विश्वात आहेत आणि सहयोगी शक्ती आहे असं एवढाच विचार आपण करायचा. पण आक्रमक शक्ती म्हणजे काय याचा अर्थ तुमच्या लक्षात आला हा, की एखाद्या पदार्थाची गती वृद्ध का होते याचं जे कारण आहे, याचं कारण आहे की कुठली तरी आक्रमक शक्ती त्याच्यावर आक्रमण करायला सुरुवात झाली. एक काही माणसं आहे, एखाद्याची उंची 5 फूट झाली, एखाद्याची उंची 3 फूट का, तर या माणसावर आतून बाहेरून काहीतरी आक्रमक आहे, कुणाचं तरी आक्रमण आहे आणि या माणसाला ते एक आक्रमण असलं तरी याच्यामध्ये असा फोर्स आहे की जो ते धुडकावून लावतो आणि वाढतोय. त्या आक्रमणाला दूर सारणारी शक्ती याच्यात आहे आणि त्यावेळेला आपण काय करतो की या माणसाला काही व्यायाम देतो. या माणसामध्ये प्रतिकारात्मक शक्ती, आक्रमण दूर सारणारी शक्ती कशी प्रेरित करता येईल याचा आपण विचार करतो. तर ही विश्वांतर्गत आक्रमक शक्ती आहे. या आक्रमक शक्तीचा होणारा जो परिणाम, आक्रमक शक्तीचा होणारा परिणाम तो जिवंत राहणे या क्रियेवर होतो. होणार होतो जिवंत राहणे या क्रियेवर. पण संपूर्ण विश्वाचा खटाटोप तर असा आहे की आपण जिवंत राहायला पाहिजे, त्याचा आस्वाद घेतला पाहिजे. पण आस्वाद घेताना सुखास्वाद असावा अशी त्यांची धारणा आहे प्रत्येक जीवाची. पण आक्रमक शक्तीमुळे काय होतं की त्याचा सुखास्वादाला छेद बसतो. सुखास्वाद भागिले आक्रमण बरोबर दुःख. लक्षात म्हणजे आणि हा दुःखाचा स्वाद जेव्हा जीवाला मिळतो तेव्हा तो सहयोगाकडे जातो, तेव्हा तो सहयोगाकडे आलो. म्हणून आपण संघटना नाही म्हणतो, एकी नाही म्हणतो, पण एक आपत्ती येऊ द्या, सार्वजनिक आपत्ती म्हणजे सगळे एक. मग तिथे कोणी हिंदू उरत नाही, कोणी मुसलमान उरत नाही, कोणी ईसाई उरत नाही. असं नाही. आसमानी सुलतानी जेव्हा या जगावर येते त्यावेळेला धर्मभेद मावळतात, त्यावेळेला जातीभेद मावळतात, मानवकृत सर्व भेद नाही होतात. फक्त एका आक्रमणाशी ते भांडू लागतात. कसं म्हणजे तोपर्यंत हे मानव निर्मित भेद आहे की जोपर्यंत स्वाभिमान शिल्लक ठेवणारी आक्रमक शक्ती अजून निर्माण झाली, तुमच्या स्वाभिमानाचाही चेंदा करणारी आक्रमक शक्ती निर्माण झाली म्हणजे मात्र मग हे भेद सांभाळू शकत नाही. असं नाही म्हणजे. म्हणून साधू संत या भेदाच्या अतीत तसं म्हणतात की हे तुम्ही का निर्माण करता. कालाचं एवढं घोर आक्रमण सगळ्या विश्वावर आहे. अरे कालाने तुम्ही भरडले जाताय, कसला भेद घेऊन बसलाय काय. म्हणून ते हिंदू धर्म, इस्लाम धर्म, ईसाई धर्म, ख्रिश्चन ते म्हणतात ही फालतू ब्याज डोक्यातून काढून टाका. तुम्ही जे कोणी असाल तसे आपापल्या धर्माने चला, फालतू कुणाला या धर्मातून त्या धर्मात आणण्याचा प्रयत्न करू नका. हा फुकट उपद्व्याप तुम्ही निर्माण केले. पण मानव ऐकत नाही. कारण काय, मानव स्वतः आक्रमक आहे. त्याच्या बुद्धीमध्येही हा आक्रमक घटक आहे. काय सहयोगात्मक असं एक सृष्टीमधलं स्वरूप आहे. या सहयोगात्मक स्वरूपाने माणसाला सुख मिळतं, विश्वाला सुख मिळतं, जिवंतपणातली सुख मिळतं आणि आक्रमक अवस्थेने त्याला दुःख मिळतं. तर ही दुःख जी आहे, असं झालं की ही दुःख या विश्वाच्या जिवंत अशा स्थितीची होणारी धडपड थांबविण्यासाठी आक्रमक शक्तीकडून आलेली आहे. कसं ही धडपड थांबावी, आक्रमक शक्तीची धडपड थांबावी
यासाठी संतांच्या वाणीचा उद्घोष आहे. म्हणजे काय? साम्य आहे. ते साम्याकडे जातात. म्हणजे काय साम्य करायचंय? सुख दुःखे समे कृत्वा म्हणजे जीविताचा निर्मळ निर्भय आनंद माणसाला प्राणी मात्रांना उपभोगू द्या. जो निसर्ग आहे तो उपभोगू द्या. म्हणजे काय करा? आक्रमक शक्ती कमी कमी करा. त्यात साम्य घडवलं पाहिजे. पण कमी कमी करा म्हणजे आक्रमक शक्ती नाहीशी तर होऊ शकत नाही. मग आक्रमक शक्ती आणि सहयोगी शक्ती यांचं संतुलन राखा. हे संतुलन कसं राखायचं? हे संतुलन फक्त जाणीवेने राखता येत नाही. हे संतुलन फक्त आपल्या वा समय कृत्वा म्हटलं म्हणजे जमलं असं होत कठीण काम आहे. केवळ म्हणून चालणार नाही. मग काय? त्याच्यासाठी साधना उपलब्ध झाली. साम्यावस्थेकडे प्रयाण. आपण नदीवरून जातो ना, प्रथम आपण हा विचार केला कोणता? तीनातून दोन काढायचे म्हणजे कोण राहतो? एक राहतो. दोन म्हणजे द्वैत. त्या त्रिगुणातून द्वैत वजा केलं म्हणजे साम्य निर्माण होतं. आता तिन्ही गुणातून हे द्वैत आपल्यातलं वगळलं पाहिजे. हे जसं वगळू आपण तसं आपलं भजन सुरू होतं. संतांचा उद्घोष एवढ्यासाठी आहे. तुमचं आमचं भजन चालू व्हावं म्हणून साधू संतांचा उद्घोष आहे. आणि त्या दृष्टीनं या साम्य स्थितीकडे जायचं जर असेल माणसाला तर आक्रमक शक्तीशी आणि सहयोगी शक्तीशी संतुलन राखणारी काही प्रक्रिया आहे का हे शोधलं पाहिजे. काय? आणि या दोन्ही शक्तींना संतुलित ठेवणारी साधना त्यांनी स्वीकारणं आवश्यक आहे. सगळ्या साधू संतांनी हाच विवेक केला आणि त्यांनी असं एकंदर साम्याची गावा जो आला पांडवा ये साम्याची गावा. या साम्य स्थितीला जो येतो, या साम्य भावाला जो येतो तो पांडवा माझा, असं मला वाटतं. तसं ते भगवंताचं वचन आहे, ज्ञानेश्वरांनी बोललेलं आहे. साम्य स्थिती दर्शन. पण ही अवस्था साधनेद्वारे आपल्याला जर प्राप्त करायची असेल तर वृत्ती साम्यावस्था आपल्याला प्रथम सांभाळली पाहिजे. म्हणजे वृत्तींचा समतोल. साध्या साध्या गोष्टी करता आपण फिरतो, गायमान होतो, नाही मोह पावतो, तरी अशा गोष्टी. तर या सर्व गोष्टीमध्ये आपण अटेन्शन काय आपण कसं करतो? सावधान असतो. अखंड सावधानता आपल्यामध्ये पाहिजे. ती याच्या करता त्याला वृत्ती अभ्यास साधना संहितेमध्ये एक प्रकरण दिलं आहे. मग वृत्ती अभ्यास म्हणजे निर्माण झालेल्या प्रत्येक वृत्तीमधला मी वगळायचा. वृत्ती ज्ञानाचा अभ्यास म्हणजे मग साम्यता. मी आहे म्हणून ती वृत्ती आहे. इतर काय आहे त्या वृत्ती? राग आला कुणाला? मला ना. मला लोभ आला, मी वगळला. क्रोधातून मी वगळला, कामातून मी वगळला. मग आणि काम आणि क्रोध काय उरले सांगा बघू. नाही का? याच्यातून ही एक गोष्ट जर उणे केली तर काय होईल? क्रोधाला क्रोध राहणार नाही, कामाला काम उरणार. म्हणजे मी वगळणे ही त्यातली मख्खी. हा मी याच्यातून जेव्हा जेव्हा बघू मी आहे या जाणीवेमुळे सगळा घोटाळा होतो. नाही का? मैं त्या कबीराच आहे. मी सारखा ओरडतोय. म्हणजे आपण पुष्कळदा मी नाही म्हणायचो, हरिहरी म्हणायचं नाही. मी हे उणे करता वृत्तीतून उणे करायचं. काय? जी वृत्ती उठेल त्यातून मी जेव्हा बघू आपण तेव्हा संतांचं गीत गायन करण्याला आपण पात्र ठरतो. अशा प्रकारचं साम्य भाव स्थित असं भजन आपण साधलं पाहिजे. आणि संत चित्त व स्वचित्त हे दोन चित्त जोडणारा धागा म्हणजे संतांची वाणी. आपलं चित्त आणि त्यांच्या चित्तात जे काही भाव उठले ते त्यांनी प्रगट केले असतात शब्दात. ते शब्द आपल्या चित्तात घालायचे. अटकत होतं शिवतो की नाही आपण.
म्हणजे काय, धोतर एकच असतं, कपडा एकच असतो, नाही का? मध्ये फाटल्यामुळे ते दोन झालेले आहेत. हा? हा. तर हे मधलं हे फाटकं बुजवायचं म्हणजे तिसरा कपडा जोडायचा नसतो त्याला. ते दोन असे जोडून शिवायचे. म्हणजे आधी जे एक होते ते एक होतं. तेव्हा आपल्यातलं संतत्व म्हणजे त्यांचं भाव तो आपल्यात साठवायचा, जिरवायचा. बस अशा प्रकारचा हा भजन भाव आपल्यामध्ये जसा आपण साठवू तसा दिव्यानी दिवा जसा पाजळावा तद्वत आपली चित्त वृत्ती जागी होते. आणि सामिप्य साधना विष्कार हा एक मोठा भाव आहे. एकनाथ महाराजांनी या कीर्तनाची मर्यादा सांगत असताना देवाला अशी प्रार्थना केलेली आहे की ते कीर्तनाला बसतात आणि कीर्तन सुरू करायचं त्यांना. तर त्यावेळेला प्रार्थना अशी करतात की आता सुरुवात होती आहे भगवंता कीर्तनाची आणि आपण असावे जवळी, असं काहीतरी आहे ना. हो की पांडुरंगाला ते प्रार्थना अशी करतात की आता सुरुवात करतोय पण आपण जवळ असावं. कारण काय, कीर्तन जाय भंगा, काही सांगता येत नाही. पांडुरंगा असं काही होऊ देऊ नको. होतं असं का हो, एखाद्या वेळेला बैल शिरतो, साप शिरतो भजनात, काय सांगतो नाही का. कीर्तन रंग जर भंग गेला तर पांडुरंगा मग कसा आता भजन भाव कसा टिकणार. तर यासाठी ते पांडुरंगाला स्वतः समीप राहा, जवळ राहा असं. याचा अर्थ काय, याचा अर्थ आहे सामिप्य साधना विचार. साधना करताना भगवंताचं सामिप्य घेतो. जेव्हा आपण भजन करू तेव्हा तुकारामाचा अभंग म्हणतोय तर तुकाराम आपल्या पुढे बसलेले आहेत, ऐकीत बसले पागोटो आणि बरोबर म्हणतो का चूक म्हणतो बघताय, ती भावना आपल्याची. आपल्याला जर आठवत काय म्हणता कबडात मारत तुकाराम बुवा असं आपल्याला वाटलं. पण आपण कसं करतो, आपण विचार तुकाराम महाराज उठून फार दिशे थोबाडात आणतील अशी आपल्याला भीती वाटत नाही. तुकार म्हणतो आपण आणि एवढंच नाही आठवलं तर एक नाही तर म्हणतोच कशाला दुसरा सुनाव. मग हा म्हणतो सांगितलं एवढंच तुझं काय बापाचं गेलंय, झालं पैसे राहिलं बाजूला आणि भांडणं सुरू होतात. तर अशा वेळेला काय होतं, तुकाराम महाराज व ज्ञानेश्वर महाराज ज्यांचा अभंग आपण म्हणू काय त्यांच्या समोर बसून आपण गातो. तर त्यांच्या समोर बसून गात असताना जी या मर्यादा आपण सांभाळल्या पाहिजे याची जाणीव ठेवणं म्हणजे सामिप्य साधना विचार. जेव्हा ध्यानाला तुम्ही बसायला ज्याचं ध्यान असेल तो आपल्या पुढे आहे, तो आपल्या पुढे आहे ही जाणीव ठेवली पाहिजे. त्याचा पुष्कळदा कुठे गंमत होते काय, हा जाणीवेचा खेळ आहे सगळा. अशी एकंदर निर्मळ जाणीव जशी आपल्या चित्तात येईल तसतसे आपण साधनेमध्ये मजबूत होऊ. कसे ओळखतो, आज कच्चे आहोत की नाही. हो इतके कच्चे आहोत की आपण रुसतो काय खूप दुकान कुणावर याचा पत्ताच नसतो कुणाला. नाही आपण रुसतो फुकतो, नाना गोंधळ आपल्या अंतःकरणाचे सुरू असतात. परंतु हे सगळं जायचं असेल तर या साधनेची अत्याधिक गरज आहे. गीत माध्यमी स्वसुखाचे संत मुखाने विकसलेले शब्द संगीत आळविणे हे संगीत. गीत गात गीतांच्या माध्यमातून संतांचे शब्द आपण आळवावे एवढा विचार. स्वात्मप्रबोधाचे दोहन करून साम्य रसाने कर्तृत्व, सेवा, त्याग, समर्पण आदी धर्म धारण करावे. असं झालं काय, कसा दिसत आता संपत झालं. एक हा 13वा संपला. तर गंमत अशी स्वात्मबोधाकडे आता प्रयास गीत गाता गाता नाही. तेव्हा आपण आपल्याला दुर्बल समजतो, तेव्हा आपण लौकिक दृष्ट्या आपला विचार केला. जेव्हा आपण आपल्याला अज्ञानी समजतो तेव्हा पारमार्थिक दृष्ट्या आपण अज्ञानबद्ध पशु म्हणून आपला विचार आपण केला, त्याला जीव म्हणतात. असं नाही. जेव्हा पारलौकिक सुखाचा विचार आपण केलेला असतो त्यावेळेला पारमार्थिक पण
काय आध्यात्मिक असा स्वभाव आपला प्रगट आपण केलेला असतो. काय केला असतो? स्वभाव. म्हणजे जीवाचे दोन धर्म, दोन स्वभाव. कोणता? एक लौकिकी स्वभाव. लौकिकी स्वभाव कोणता? अज्ञान विवशता. मी जीव आहे, मी दुर्बल आहे, इत्यादी. मी देही आहे वगैरे. जीवाचा पारलौकिक अधिकार, पारमार्थिक अधिकार कोणता? जेव्हा पारलौकिक सुखाची अपेक्षा करतो. ती कोणती? ती कोणती? देवता दर्शन व्हावं, स्वर्ग पाहायला मिळावा, विष्णू लोक, चंद्र लोक वगैरे ध्यानामध्ये आपल्याला मिळावे, नाही का? म्हणजे ज्याला सिद्धी म्हणतो आपण, याकडे जेव्हा जीव वळतो त्यावेळेला अज्ञान व्यवस्था आहे त्याची, परंतु तो पारलौकिक असा प्रदेश आहे, तो अधिकार, तो त्याला आध्यात्मिक स्वभाव म्हणायचा. काय म्हणायचंय? आध्यात्मिक स्वभाव. पण या दोन्ही स्वभावाचा त्याग करून जेव्हा जीव स्वयं आत्मबोधावर आलो की मी स्वयंपूर्ण आहे अशा सत्यावर अधिरूढ होतो, त्यावेळेला जीवाचा सत्य संकल्प जागा झाला. आणि हा सत्य संकल्पाचा दाता नारायण, तर हा गुरुबोधे आत्मबोधावर आरूढ होतो, म्हणजे संत बोधे आत्मबोधावर आरूढ होतो. तर हा स्वसंकल्प आपण असा जागा केला पाहिजे आपल्यामध्ये निरंतर. कोणता? आत्मस्वरूपाचा, की स्वयं. पण संदेह तुम्हाला सोडणार नाही. तुमच्यामध्ये संदेह ताबडतोब जागा होईल. कोणता? की आपण समजलो, पण आपण आहोत त्या आत्मवेदना काहीतरी आपलं समजलं आहे. वस्तुस्थितीच असते ती, पण वस्तुस्थिती का असते? अज्ञानामुळे. खरी वस्तुस्थिती काय? खरंच तुम्ही आत्मरूप आहे, परंतु आपण आपल्याला तसं मानू शकत नाही, समजू शकत नाही, कारण संदेह अडवीत असतो. मी माणूस आहे यामध्ये काय अनुभव आहे आपला? जाणीव येतात, नाही का? जाणीव येतात, अनुभव केले, परंतु आपल्याला तद्विषयक संदेह नाही. ज्या क्षणाला तुम्हाला असा संदेह येईल की खरंच मी माणूस आहे का, त्यावेळेला निश्चित समजा मानव सृष्टीतून आपण घसरलो. म्हणजे काय? वेडे झालो. म्हणजे काय? वेडे झालो. वेड्या माणसाला असं वाटत असतं आपण खरंच काहीतरी माणूस नाही आहे. तो माणसाला विचारतो, काय हो, मी मानव होतो आज नाही, असं त्याला वाटत. तर या दृष्टिकोनातून हा आत्मबोधाचा संकल्प आपल्याला जागा केला. मीच आत्मरूप आहे असं वारंवार आपल्या मनाला, आपल्या बुद्धीला आपण हसवून सांगितलं पाहिजे. म्हणजे मग खऱ्या खुऱ्या भजनाचा मार्ग सापडतो. भजन म्हणजे हा एवढा विधी आहे. स्वात्मबोध जाणीवेपर्यंत येणं, अशी भजनाची कल्पना आहे. स्वात्मबोध जाणीवेपर्यंत येणं हा भजनाचा हेतू बाबा महाराजांनी सांगितलाय. प्रत्येक जीवाची इच्छा जिवंत राहावं आणि सुखानं जिवंत राहावं, सुखास्वाद असावा अशी आहे, हे त्यांनी दाखवलंय. पण जेव्हा आपत्ती येते, सार्वजनिक आपत्ती येते, तेव्हा या जगातील सहयोगी शक्ती एकत्र होतात आणि सर्व भेद मावळून जातात. दुःखास्वाद टाळण्यासाठी हे सगळे भेद दूर करून माणूस एक होतो. हे जे त्यांनी निरूपण केलं ते आजच्या कोरोना संकटाच्या काळात आपण अनुभवतो आहोत की अख्खं जग आज एक झालं आहे. या विश्वात आक्रमक शक्ती आहेत आणि सहयोगी शक्ती आहेत. आणि जेव्हा आक्रमक शक्ती जाग्या होतात तेव्हा सहयोगी शक्ती सुद्धा जाग्या होतात आणि त्यांना पायबंद घालण्यासाठी एकत्रित होतात. हे त्यांनी ह्या निरूपणात सांगितलं. तीनातून दोन काढायचं म्हणजे एक राहतो, असं फार सुंदर वाक्य बाबा महाराजांनी आज सांगितलंय. म्हणजे त्रिगुणातून द्वैत वगळला तर एक राहतो आणि त्या एकासाठीच भजन आहे. भजन म्हणजे जो करुणावंत आहे त्याला आपली करुणा यावी यासाठीचा एक उपक्रम आहे. ही अवस्था साधनेद्वारे साधायची तर वृत्तीचा समतोल साधला पाहिजे. यात अटेन्शन पाहिजे, अर्थात अवधान पाहिजे, अखंड सावधानता पाहिजे. प्रत्येक वृत्तीतला मी वगळणं हा अभ्यास आहे. भजनामध्ये सामिप्य हवं. ज्याचं भजन आपण करतो त्याचं सामिप्य